वाढवण बंदर ग्रीनफील्ड महामार्गासाठी भूसंपादन, स्थानिकांचा तीव्र विरोध, 3.5 तास रास्ता रोको. प्रस्तावित वाढवण बंदराला जोडणाऱ्या ग्रीनफील्ड महामार्गासाठी आज प्रशासनाने भूसंपादनाची प्रक्रिया हाती घेतली. यावेळी आक्रमक झालेल्या स्थानिक नागरिकांनी डहाणू चिंचणी बोईसर हा कोस्टल मार्ग तब्बल 3.5 तास अडवून धरत तीव्र आंदोलन केले. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलनादरम्यान पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले. यामध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. आंदोलनांना ताब्यात घेताना पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये धक्काबुक्की तसेच शाब्दिक बाचाबाची झाल्याचेही पाहायला मिळाले. वाढवण बंदर संघर्ष समितीने या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवत वाढवण बंदर आणि त्यासाठी प्रस्तावित ग्रीनफील्ड महामार्गाचे काम कायद्याला धरून नसल्याचा आरोप केला. हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही असा आक्रमक इशारा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. दरम्यान आंदोलकांनी अडवून धरलेला डहाणू चिंचणी बोईसर कोस्टल मार्ग हा परिसरातील प्रमुख मार्ग असल्याने शालेय विद्यार्थी, रुग्ण तसेच अनेक प्रवासी अडकून पडले. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आंदोलकांना ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात आल्याचे पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी सांगितले. आज जे आंदोलन झालं वरोर या ठिकाणी, ते प्रशासनाने आम्हाला कोणालाही कल्पना नव्हती ह्याची. हे अनपेक्षितपणे आंदोलन, हे उत्स्फूर्तपणे लोकांनी केलेलं आंदोलन आहे. आज या ठिकाणी जो ग्रीनफील्ड महामार्ग, वाढवण बंदरासाठी ग्रीनफील्ड महामार्ग बनवायला लावलेला आहे, ह्याच्यासाठी ITD कंपनीचे दगडांचे जे ट्रक आहेत, ते ट्रक इथे येणार होते आणि सर्व प्रक्रिया पूर्ण कधी झाली नाही, भूसंपादन पूर्ण झालं नाही, अशा अनेक त्रुटी असतानासुद्धा या ठिकाणी अनधिकृतपणे हे दगड टाकायला लावलेले होते, रस्त्यासाठी दगड टाकायला लावले होते. ह्याला विरोध करण्यासाठी सर्व हे लोक या ठिकाणी एकत्र जमले होते. आणि ह्या ठिकाणी आता जे काही आंदोलकावरती जे काही अटकसत्र सुरू केलेलं आहे, हे अतिशय निषेधार्थ आहे आणि ह्याच्याबद्दल आम्ही कोर्टामध्ये परत न्याय मागणार आहोत. पोलिसांचं म्हणणं होतं की हे कायदेशीररित्या आंदोलन नव्हतं, मग कसलं आंदोलन होतं? हे जे डिमार्केशन झालेलं आहे 29 ऑगस्ट 2024ची अधिसूचनाप्रमाणे, त्याप्रमाणे ज्याने पैसे स्वीकारलेले आहेत, त्याच्या म्हणजे डिमार्केशनमध्ये जमिनी गेलेल्या आहेत, त्याचे काही लोकांना पैसे दिलेत, काही लोकांना पैसे दिलेले नाहीत. आणि ज्यांनी दिलेले नाहीत आणि जमिनी दिलेल्या नाहीत त्यांचे सक्तीने सरकार भूसंपादनाचे पैसे कोर्टामध्ये भरणार, अशा प्रकारचं चाललेलं आहे. असं असतानासुद्धा संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली नाही. तरीसुद्धा या ठिकाणी महामार्गाचं जे काम आहे हे अतिशय घाईगर्दीने सुरू केलेलं आहे. ह्याच्यामध्ये कोणाला हे पण विश्वासात घेतलं गेलं नाही. असं आमचं काय मागण्या असतील आपल्या? आमच्या मागण्या सध्या तरी काहीच नाही. सध्या तरी आमच्या मागण्या एकच आहेत, हे बंद पूर्णपणे रद्द झाला पाहिजे, कारण हे सर्वांचा विनाश करणार आहे. आणि शेतकरी ह्याच्यामध्ये सुद्धा, शेतकरी मच्छीमार पूर्णपणे भरडला जाणार आहे आणि सर्व पूर्ण उद्ध्वस्त होणार आहे. म्हणून एकच आमची मागणी पूर्वीपासून आहे की वाढवण बंदर हे नकोच आहे आम्हाला, कारण आम्ही इथे सुखी जीवन जगतो. इथे आता थोड्या दिवसापूर्वी हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे 208 मॅनग्रोवची झाडं तोडली आणि 1300 झाडं इतर तोडली गेली. ही आपल्यासमोर दिसत आहे तिथे. एवढंच नाही, ह्याला विरोध आम्ही करायचा प्रयत्न केला, पण तरीसुद्धा DTPAने आणखी जी 100 मिलीमीटर व्यासाची आतली झुडपं आहेत ती सुद्धा तोडण्याची तरतूद केली. उर्वरित झाडं जी आहेत, जी 72,000 झाडं तुटणार महामार्गामध्ये, ह्याची सर्व वन प्राधिकरणाकडे परवानगी याने मागितलेली आहे, त्यांना अद्याप मिळाली. त्याच्यातही आम्ही हरकती घेतलेल्या आहेत. अशा प्रकारचं हे परवासुद्धा आम्ही 17 तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये एक पिटिशन दाखल केलं आणि त्याच्यामध्ये आम्ही हीच मागणी केलेली आहे की ही जे भूसंपादन चाललेलं आहे आणि हिची जी झाडं तोड चाललेली आहे ही संपूर्णपणे बेकायदेशीर आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये स्टे मागण्याचा साठी हे 17 तारखेला दाखल केलेलं आहे. वाढवण बंदराच्या अनुषंगाने ॲक्सेस रोडचं जे बांधकाम आज सुरू करणार होतं, त्या रोड बांधकामाच्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे वरोर गावामध्ये. तर वरोर गावच्या परिसरामध्ये ह्या रस्त्याचं काम सुरू असताना वरोर गावचे काही गावकरी तसेच वाढवण संघर्ष समिती
त्या बंदर संघर्ष समिती आणि तसेच इतर काही संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते हे घटनास्थळी आले आणि रस्त्यावर जो डहाणू चिंचणी महामार्ग आहे या महामार्गावर त्यांनी रस्ता रोको आणि रस्ता रोको करून त्यांनी रस्ता अडवला. साधारण 3-3.5 तासांपासून हा रस्ता अडवण्यात आलेला आहे आणि कुठेतरी त्या रस्त्यात त्या लिडर्सला या रस्ता रोकोबद्दल त्यांची भरपूर चर्चा करण्यात आली. 3.5 तास चर्चा केल्यानंतरही त्यातून कुठला तोडगा निघाला नाही आणि लीडर हे रस्ता रोकोवर ठाम होते. त्यामुळे आपण त्यांना डिटेन्शनची प्रक्रिया सुरू केलेली. आता 10 ते 15 लीडर्स हे डिटेन केलेले आहेत. अजूनही रस्त्यात काही नागरिक बसलेले आहेत, त्यांना डिटेन्शनची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच हा रोड मोकळा करण्यात येईल. यांच्या रस्ता रोकोच्या जे काही पवित्र्यामुळे सामान्य नागरिकांना फार त्रास सहन करावा लागतो. जसं की डहाणू आणि पालघर किंवा बोईसर यांना जोडणारा हा एकमेव मुख्य रस्ता आहे आणि स्कूल बसेस असतील किंवा लोकांना त्यांच्या कामावर येणं जाणं असेल किंवा इतरही काही कामासाठी जे काही त्यांना येणं जाणं करण्याचं होतं तर 3.5-4 तास हा कुठेतरी रोड खोळंबल्यामुळे किंवा रोड रस्ता रोकोमुळे मोठी अडचण निर्माण झाली होती आणि त्या अनुषंगाने आपण निर्णय घेऊन आपण डिटेन करून हा रस्ता लवकरात लवकर सुरू करण्याची प्रक्रिया चालू करतो.